मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। जवळपास 30 भूमिहीन कुटुंबांना न्याय दिला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असून ही जागा नसल्याने रखडलेल्या 30 लाभार्थ्यांना आता स्वतःची हक्काची जमीन मिळणार आहे। यावेळी नरवाड गावाने महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार घरकुल बांधण्यासाठी गायरान जमिनीचे करारपत्र करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नरवाड गावाने भूमिहीन मुक्त गाव होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण करणारे आहे। सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणारे नरवाड हे पहिलेच गाव ठरले आहे। यापूर्वीच गावात विविध योजनांतून 500 घरकुले असून आता भूमिहीन घटकांचा प्रश्नही मार्गी लागला आहे। प्रशासकीय तत्परता आणि नेतृत्व लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांची तात्काळ मीटिंग घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आला। यावेळी ग्रामसेविका उज्ज्वला आवळे यांनी शासकीय प्रक्रिया कायदेशीररित्या पार पाडून लाभार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान मिरज तालुक्यातील 13 फोकस गावामध्ये नरवाड गावाचा समावेश मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात झाला आहे। तपासणीसाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे म्हणजेच भूमिहीनांना जागा देणे या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग निघतो हेच नरवाड ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखवले आहे। स्वतःची जागा आणि त्यावर हक्काचे घर असणे हे कोणत्याही कुटुंबासाठी सर्वात मोठे स्वप्न असते आणि ते स्वप्न आज नरवाडमध्ये सत्यात उतरत आहे। मी मारुती रामा जमादार लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नरवाड। नरवाडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून टप्पा 1 व टप्पा 2 या अंतर्गत जवळजवळ 273 घरे आम्हाला मंजूर झालेली होती आणि त्यापैकी भूमिहीन पण महाराष्ट्र शासनाच्या जागेत राहणारे 1930 लाभार्थी आमच्यामध्ये होते। त्यावेळेस आम्ही शासनाकडे 30 लाभार्थ्यांना आहे त्या जागेत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये घर बांधण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केले होते। त्यापैकी 30च्या 30 प्रस्ताव आमचे मंजूर झाले आहेत आणि आपण आता त्या लोकांची काल ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन त्यांचे करारनामे वगैरे आता आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांच्यावर पहिला हप्ता 15,000चा जमा करून त्यांना आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्यास परवानगी या ठिकाणी शासनाने दिली आहे। त्याबद्दल मी शासनाचे सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे आणि विभागाचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि एक सांगली जिल्ह्यातील एक असं आमचं गाव आहे की विविध योजनेतून प्रधानमंत्री आवास योजना असेल पण इतर योजनेतून एक मोठ्या प्रमाणातलं जवळजवळ 500पर्यंतचं घरकुल आकडा पूर्ण करणं हे आमचं गाव आहे। आणि हा प्रयोग आणि हे जे घरकुल आहे त्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण म्हणून या 30 जागेचं वाटप हे मिरज तालुक्यातील पहिलं आमचं गाव आहे।